नमस्कार. मंडळासाठी काहीतरी बोलूया. आपलं मंडळ यंदा श्री गणेशोत्सव साजरा होत आहे. कोणत्याही मंडळाचे श्री गणपती बाप्पा आलेले असेल आणि कोणत्याही मंडळाचे गणपती बाप्पा येत असेल, यासाठी मंडळाला कार्यकर्त्याची गरज असते. आपलं मंडळ हे वेळेला उभा राहतो, पण या मंडळात जे कार्यकर्ता असेल त्याच्यामध्ये पण फूट नाही झाली पाहिजे आणि मंडळामध्ये जे कार्यकर्ता येतात त्याचे विचार पण केला पाहिजे. मंडळासाठी काम करा, मंडळासाठी वेळ काढा, मंडळ वेळेला तुमच्यासाठी उभे राहील. हे लक्षात घेऊन श्री लोकमान्य टिळकांनी ही मंडळाची स्थापना केली होती. लोक एकजुटीने यावं आणि देवाचे कार्य करावं हे त्याचा मार्ग हेतू होता आणि सांस्कृतिक काम करून ते लोकांमध्ये विचार वाढवावा, सांस्कृतिक देखावे देखून लागून ते पण विचार वाढवा हे मंडळाच्या स्थापनेचा हेतू होता. पण आज तरुण पिढीला पण हे आव्हान आहे की ते मंडळाच्या कार्यकर्ता व्हायला, की मंडळाचे वेगवेगळे पदं घ्यायला. हे नाही सांगतात की मंडळा पदं घ्या, पण मंडळाचे काहीतरी काम असतात ते तरुण पिढी हे सांभाळू शकतं. आजच्या पिढीला हे करावं लागतं का? याच्यामध्ये तुम्ही काय शिकायला भेटेल? इव्हेंट मॅनेजमेंट शिकायला भेटेल. हा आपला इव्हेंटसारखा समजून घ्यावा असं नाही बोलतं. हे एक आपला उत्साह आहे आणि याच्या उत्साहाला कसं आम्ही साजरा करू हे विचार करून आम्ही हे कार्य केलं पाहिजे. की तरुण पिढीला हेच आव्हान आहे की मंडळाचे कार्यकर्ता व्हा आणि मंडळाला पुढे नेण्यासाठी काहीतरी करा आणि आपला मंडळ हे तुमच्यासाठी वेळेवर उभा राहील.